आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी. भगूरमध्ये पोलिसांचा वाढीव बंदोबस्त. भगूर येथील अमन मोहम्मद शफी शेख उर्फ मुस्तफा वय वर्ष 22 राहणार पाण्याच्या टाकीजवळ तेली गल्ली भगूर याने सोमवारी रात्री इंस्टाग्राम अकाउंटवर हिंदू विरोधी पोस्ट टाकल्याने त्याच्यावर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी अमन शेख उर्फ मुस्तफा याला सोमवारी मध्यरात्री अटक केली होती. मंगळवारी त्याला नाशिक रोड येथील न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात या संदर्भात भगूर येथील प्रसाद आडके वय वर्ष 36 राहणार विश्वनाथ पद भगूर यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यात नमूद करण्यात आले आहे की सोमवारी रात्री 7:15 वाजेच्या सुमारास ते स्वतः आणि त्यांच्या समवेत प्रताप गायकवाड, ललित भदे, विशाल बलकवडे, गजान आंधळे, हर्षद कातकडे, राहुल कापसे, निलेश गायकवाड, रोशन चौधरी असे राम मंदिर भगूर येथील कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी धर्मवीर संभाजी महाराज समितीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर इंस्टाग्रामवर टाकण्यात आलेली एक आक्षेपार्ह पोस्ट दिसून आली. त्यात उर्दू भाषेत काही मजकूर लिहून इंग्रजी भाषेत चिथावणीखोर मजकूर आणि बाबरी मशीदचे छायाचित्र टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यावर पोस्ट टाकणाऱ्या अमन शेख उर्फ मुस्तफा याचे छायाचित्र देखील होते. सदर मजकुरामुळे हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावून शत्रुत्वाच्या द्वेषभावना वाढवून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. म्हणून प्रसाद आडके यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या प्रकरणी अमन शेख याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860च्या कलम 153A, 295A व माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000च्या 66 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे हे करीत आहेत. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, भगूर, नाशिक.